तर वाड्याच्या आतमध्ये असलेले रामपूर येथील सर्व समजदार नागरिक तुम्हाला आम्ही शांततेचे आवाहन करत आहोत. तुम्ही लक्षपूर्वक आमच्या सूचना ऐका. लवकरात लवकर दरवाजा उघडून बाहेर या तुम्ही. जे काय तुमचं प्रकरण आहे ते सगळं आम्हाला माहीत आहे. पूर्ण पोलीस लोकांनी तुम्हाला घेरलेलं आहे, त्यामुळे पडून जाण्याचा विचार करू नका. लवकरात लवकर सर्व बाहेर या तुम्ही. कायदा हातात घेऊ नका तुम्ही. कानून के हात बहुत लंबे होते, समजा क्या. जल्दी बाहेर निघलो साहेब. काहीच फायदा नाही साहेब. तुम्ही किती अलाउन्स करसा हो ते ऐकायलाच तयार नाही ना. हो नाही ना चू नाही. शब्दही नाही बोलून राहिलेत ना ते. एवढा दरवाजा ठोकला तरी बाहेर नाही आला एक जण. चला आता ते दरवाजा तोडाच लागते आपल्याला, त्याशिवाय पर्याय नाही. हो आहे ना आपल्या जवळ. है की काय मग. ते जर आता आवाजच देत नसन तर मग इलाज नाही ना. चला तुम्ही बस बिलकुल तोडूनच टाका दादा. ते तर आहेच म्हणा. आपण 2 वेळा त्याला समजदारीने सांगितलं आता. तिथे दरवाजाचे आवाज दिले, इथून आता अलाउन्स केलं, पण आवाजच देऊन नाही राहील ती. चला आता बिलकुल बिनधास्त तोडून टाका. चला. चला ना भाऊ, झालंच नाही का तुमचं ते दरवाजा ठोकून राहिलेत ना ते. तोडतेत ना दरवाजा, अंदर येईन ना. काय करा सांगा ना, पुढचं सांगा ना तुम्ही. झालं नाही का तुमचं काय ते का कॅम्प्युटर हो का आम्ही काय काय याच्यात चिपा बसवलाय का आमच्या डोक्यानं. चालूच आहे ना आता. काहीतरी मार्ग शोधून राहिलो आम्ही. तुम्ही काय गडबड करू राहिले तुम्ही. अरे तिथं ते दरवाजा वाजवते तर वाजू द्या ना त्याइले. हो तोडला तर तोडा मला तिकडे. तुम्ही मुकाट्याला चुपचाप बसा ना तुम्ही. तुमच्या बाबासारखं मौन वर धारण करा, चुपचाप बसा. हो आम्ही सोचून राहिलो ना. सोचून राहिले ना तिकडे ते अंदर घुसतील मग काय स्वस्ता विचार करता करता जाणार आहे आपलं. मग ते घबाड तिथंच पडून आहे. काय करायचं काही सांगायचं काम नाही. काय करायला की ते तर सांगा. तेव्हा कमीत कमी ते भरून तर घ्या. एखाद्या कट्ट्यात भरा ना ते. ते तिथंच ठेवलं का. इतके जण असून काय डोक्या आहे का नाही तुम्हाला. ते भरून घ्या, कट्ट्यात ठेवा. तिथपर्यंत आम्ही सोचतो. दरवाजा ठोकू द्या ना, किती ठोकते तर आवाज देऊ द्या, काही करा. तुम्ही चुपचाप राहा, बोलू नका, आवाजही करू नका. करा लवकर विचार करा ते. हो आम्ही बसतो आता गुपचिप तिथं आणि ते उचलून एका कट्ट्यात टाकून देतो मग. हो ठीक आहे. जा हे बा, आम्ही आलंच घाटापेंडारच आलेला आहे. तुम्ही फक्त तेवढं उचल वाचल करून कट्ट्यात भरून ठेवा. हो आम्ही पाहतो ना काहीतरी मार्ग काढूनच राहिलो. ठीक आहे मग काढा मार्ग काढा. हो मी तिथं सांगतो त्याइले. हो चुपचाप राहा म्हणून. चांगल्या भाषेत सांगून राहिलं म्हणून तुम्हाला. हो लवकर दरवाजा उघडा, नाही तर मग कसं आम्हाला आमच्या याच्यावर उतरा लागेल बरं. हो मग मग काय झालं कसं झालं. मी काय म्हणलं साहेब, तुम्हाला ऐकत नाहीत ना ते. बा यायला सांगून लातो की भूत मातोशी नाही मानते. हो हे दरवाजा तोडाच लागते आपल्याला आता. मला तेच वाटतं आता कसं लाडावले पाहिजे नाही का. हो ना, आपण माणूस की सांगावं ऐकायला तयार नाही. हो आता आपल्याला हे तोडाच लागत नाही का, पण आपल्याला तुटन का नाही. हो जरा भारी दिसून राहिला हे दरवाजा. असू द्या ना, किती भारी. आपल्याला एक मोठं लाकूड पाहा लागन, असं लंब लाकूड असलं का नाही, दोघा तिघाची ताकद लावली ना धडालकन तुटते ते. हो चला बरं ते. हो तिथं लाकूड आहे, मला दिसलं होतं. हो चला घेऊन येऊ तिथं. हो तिथंच आहे बाजूनं. चला आता हैगीच करायची नाही आता. हो दरवाजा तोडला की डन्न. हो हैगीच नाही आता. हो चला. अनुभवातून सांगून राहिलो ना मी. इथं आपल्याला कोणताच मार्ग नाही आहे. हो सांगतो मी तुम्हाला. हो चारी बाजूनं घेरलेलं आहो आणि त्याला पूर्ण डिटेल पत्ता दिलेला आहे कोण इथं. हो म्हणूनच इतक्या सकाळी इथं येऊन पोहोचले ना. मग का असे पोहोचले काय ते. मग माहिती पडलं त्याइले कोणतरी तिकडे चबरलं. हो तर म्या तुम्हाला सांगितलं. हो हे मार्ग आहे बा. हो या मार्गातून आपण निसटू शकतो. हो इथून फक्त घबाड बाहेर काढणं आहे, नाही तर काही खरं नाही. हो सांगा मान्य आहे का कधीला बस तुम्हाला सांगितलेलं म्या. होच म्हणून राहिलं मी का नाही म्हणलं का सांगा तुम्ही. हो हे शांताला म्हणते बापा विचार करा. अरे विचार करायचं कामच ते नाही तर. हो अशा परिस्थितीमध्ये माणसाला काही केलं तर चालते, पण घबाड गेलं नाही पाहिजे. हो पहा आता एवढं मी आता बरोबर ॲक्टिंग करतो, तुम्ही फक्त बाकीचं नियोजन करा. हो त्याला सांगून द्या बरोबर पहिले काय करायचं कसं करायचं. मी मामा लुटेला येतोच मग बरोबर. हो जरासं चेंज करू ना. हो जा मग. पाहू आता ते कसं, नाही तर फालतू आम्हालाच म्हणसान तुम्ही काही करायला लावलं. हो बरं ठीक आहे मग. हो या तुम्ही तयारीनं. हो मी पुढचं सेटिंग बसून देतो बरोबर. हो चाल शिवला. यायला तर कट्ट्यात नाही भरला अजून. अरे म्हणलं कट्ट्यात भरलंच नाही का तुम्ही. तिकडे दरवाजा ठोकून राहिले ते. तुम्ही हे काय करून राहिले म्हणलं, अजून भरलं नाही. हो ना ते बारदाण्यातनी कट्टा आहे म्हणे, त्यातला आणतो म्हणे. हो ते आणायला गेले वरे. हो तर मी काय म्हणतो, काही हे बा कुठेही ठेवलं तर आता ते शोध घेतल्याशिवाय राहते का. म्हणून म्हणलं मुकाट्याने दरवाजा उघडू आपण आणि जे काय ते खरं सांगून देऊ. कसे करू राहिले तुम्ही. झाला ना प्लॅन बनला ना आपला. तुम्ही हे एक काम करा, आम्ही काय सांगतो ते ऐका आता पहिले. सांगा ना बा काय तर सांगा लवकर. काय करायचं तर ते आता दरवाजा तोड्याशिवाय राहत नाही ते आता. हो एक खेप गेले ते आता डबल आता काहीतरी. हो लाकूड गिकूड आणायला गेले ते.
काही होत नाही. कसं आहे, हिंमत ठेवा फक्त तुम्ही. हो, कंदील बुड्याचं एकच म्हणणं आहे, आपल्याला घबाड जाऊ द्यायचं नाही. हो, म्हणून म्हणलं आम्ही एक युक्ती केलेली आहे. हो, आता आपल्याला माहीतच आहे नेताजी सुभाषचंद्र बोस. हो, आता ज्यावेळेस त्याला इंग्रज लोक समजा त्याला निगराणीत ठेवलं होतं समजा, नजर कैदेत, तर मग त्यावेळेस ते कसे पडून गेले होते तुम्हाला माहीत आहे ना. हो, त्यानं काय केलं, मेल्याचं सोंग केलं. हो बा, मेले मेले मग कसं वारले बा. हो, असं करून त्यानं बरोबर हो, घरातून बाहेर त्या मशानवटीपर्यंत गेले आणि तिथून ते फरार झाले. त्याची सेटिंग लागेलच होती पुढची. मग अशा पद्धतीनं आपल्याला आता कंदील आबाजीले इथं बरोबर बिलकुल झोपवायचं आहे. त्यानंतर मी पुढचं सांगतोच तुम्हाला काय करायचं मग. काय राजा तुम्ही बावा हे बा, हात जोडले बा तुम्हाला. हो, काही राजा याच्यासाठी. अरे देऊन टाका ना बा, देऊन टाका ना. नसतं हे बा, नाही ना चांगलं आहे. हो ना, आम्हाला काय चांगलं वाटू राहिलं का, पण कंदील बुडा ऐकायलाच तयार नाही ना. कोणत्या हालतीत आपल्याला घबाड जाऊच द्यायचं नाही म्हणते. हो, बिलकुल असा ठाम आहे ना बुडा ते. हो, म्हणून म्हणे मी मेल्याची ॲक्टिंग करतो म्हणे, तुम्हाला काय करावं लागते म्हणे. हो, तर ते आता झोपतीन आणि त्याच्या पाठीखाली ते कट्ट आपलं जे हे आहे सोनं, हो त्याच्या खाली बरोबर दबून द्यायचं. म्हणजे मग कसं किती काही तपासणी केली या वाड्याची, हो तर त्या माणसाची करते का. मग कसं थोडं थोडं बाहेर जाऊ द्यायचं. तसंच तिकडे मग कोमेरे भाई हो वारले बा, असं तसं काहून वारले, तर मग ते त्याच्यातून गॅस निघाला बा, असं तसं काही आम्ही सांगतो काय सांगाच ते. करा बा, काय करायचं आता. हो ना, मोठे पाटील तर मौन आहे. हो, काही द्यायचं विशेष नाही. हो, आता आमचं काय, आता आमचं काही चालून नाही राहिलं. हो, करा आता तुमच्या मनानं, आम्ही बसतो आता. आणा ते कंदील बुड्याले. हो, झोपवा इथं. हो, करा काय आहे तर. चला मामाला रे, आणा म्हणलं त्याला. चला कंदीला या लवकर, झोपा इथं. हो, घ्या ना कपडा, घ्या ना, हे टाका ते टाका, चला व्हायचे असे बाजून बसा सगळे. गेला बा, असं समजलं बा, वाटलं पाहिजे ते. करा, सुरू करा. जोर लोटा दे दरवाजा. हा चला लोटा लोटा. हा घ्या रावडी. हा चला 1 2 3 टोळा दरवाजा. वैष्णव जन तो तेने कहिए जे पीड़ पर आए जाने रे। वैष्णव जन तो तेने कहिए जे। काय करा, गावाचा आधारच हरपला ना. कंदील आबासारखं धुरंधर व्यक्तिमत्व हो ना, पडद्याआड गेलं. काय झालं, हे कसं झालं. शांतारामजी आपले साहेब आलेले, हो त्याला सांग काय तर. साहेब बोला म्हणलं, या या बसा इथं बसा. शांताराम हो त्याला वर घेऊन जा. काय म्हणणं काय तुमचं. हो हे जे आता मी पाहून राहिलो, हे काय आहे काय हे. काय सांगता साहेब राजा, लय खराब घटना झाली. हो, तुम्ही आवाज देऊन राहिले आम्हाला इथून, हे बा तोंडातून आवाज नाही आमच्या. हो, इतकी खराब घटना घडली आज. हे घबाड जे आहे ना, याच्या नांदी येऊच नाही कोण. हे गुप्तधन हे काही खरं नाही याचं. हो, पहा ना आता आजचीच घटना तुम्ही. तुम्हाला खरं सांगतो ना, हे घबाड या बुड्याला कसं आहे सापडलं. हो, लालची बुडा आहे हे, वयलपासूनच याला काही ना काही सापडे. हो, यावेळेस त्याला काय झालं, हे घबाड म्हणजे हाय बा असं स्वप्न पडलं वाटतं काहीतरी. तर ते पोट्टे 2-4 घेऊन रात्रीचं काढलं त्याईनं. हो, पण ते काही उघडे नाही म्हणते. मग आले ते गावात. हो, गावात ते चर्चा होता होता सगळ्याला माहीत झालं. मग आम्ही म्हटलं बा, हे कसं आहे सरकारचं असते हे, आता काय आहे काय नाही, याच्यात उघडा लागन पाहा लागन. पण उघडाच्या आधीच लोक म्हणे कसं करता काय करता. मी म्हटलं बा पोलीस स्टेशनला फोन करून टाकू. पण असा विषय झाला की बा त्याच्यात काय आहे काय नाही पहिले पाहू, त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला फोन करू की बा याचं हे तुम्ही घेऊन जा, 10% आमच्या गावाचं भेटत असेल ते द्या. असं आमचं ठरलं. हो, फक्त कसं आहे काही लोक त्याला विरोध करे की बा नाही नाही म्हणे आपणच वाटून घेऊ असं करू. पण आम्ही काय करणार होतो, सरपंच साहेब हे ते सगळ्यांना आम्ही ठरवलं होतं, पहिले पहिले काढू देऊ, मग पोलीस स्टेशनला फोन लावून देऊ. हो, पण ते कसं काय ते उघडलं. उघडल्याबरोबर ते काय झालं, एकदम असा स्फोटच झाला. हो, ते झाकण उघडल्याबरोबर त्याच्यात ती गॅस होता. गॅसच्यानं काय झालं, बुडानं तोंड घातलं तिथं. एकदम बुडा बेशुद्धच पडला. हो, 3 मिनिटात बुडा गेला. 3 मिनिटात. अच्छा, म्हणजे ते हंडा उघडल्यानंतर ते स्फोट झाला नाही का. हो, विषारी वायूमुळे यायचं समजा असं असं झालं. तर विषारीच वय असला पाहिजे का नाही, दुसरं काय असेल त्याच्यात. हो, त्याच्याच्यानंच ते एकदम म्हणजे एक तर बीपी पेशंट माणूस. हो, लुक धुकधुक करणारा. त्यात हे आता गॅसचं एकदम म्हणजे ऑक्सिजन भेटलं नसेल त्याला. तर मग काय झालं, ते पडले. हो, आम्ही पाहिलं पाणी देऊन, हे ते काही जमलं नाही. तर तेवढ्यात तुम्ही कल्ला घरी तिकडे. तर मग पाहिलं आम्ही बा त्या घबाडात काय आहे अंदर, तर कोळसा. म्हणजे कोळशाच्यानं या माणसाचा जीव गेला. सांगा तुम्ही आता काय करा.
असं झालं ते नाही हो का, तेच म्हणलं. बरोबर आहे बरोबर आहे. हो आम्हाला समजलंच नाही घबाळाचं, पण तुम्ही अगोदर आम्हाला कळवायला पाहिजे होतं हे. नाही कळवणारच होतं ना, विचारा काय देवदास आपण काय म्हणू हो की पहिले सापडू देऊ बा नंतर आपण फोन करू. आमचा प्लॅनच बनला होता. हे गावाल्या लोकांना आम्ही काही सांगितलं नाही. म्हणलं पहिले उघडून पाहू. कोयशी निघाले तर काय फायदा करून फोन एवढं बोलावून आपण. होले हो करावं लागतं आता. हो 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 बरोबर आहे. हो हो मग असं झालं ते, म्हणून आम्ही तुम्हाला फोन नाही केला. आम्ही करणारच होतो, पण हे असं झालं ना अचानकच. पण मी म्हणतो तुम्ही कसे काय आले अचानक? तुम्हाला कशी काय खबर लागली याची? ते कसं आहे ते विषय वेगळा आहे. आम्हाला कसं माहीत होते बुवा आणि काय होते. हो परंतु कसं आहे आम्हाला असं रात्रीच समजलं की असं असं उद्या सकाळी मीटिंग आहे बुवा, वाटप होणार आहे. हो म्हणून त्या हिशोबानं आम्ही आमची पोलीस फोर्स घेऊन आलो होतो. हो परंतु आता हे असं जर झालं तर आता आपण काय बोलावं. बरोबर आहे, सांगणाऱ्याने तुम्हाला बरोबर सांगितलं. हो कारण की आमची रात्री मीटिंग झालीच ना, आणि आम्ही म्हणलं होतं की बा आपण वाटप करू, असं करू तसं करू. लोकायला आम्ही सांगितलं बरोबर वरच्या वरे. पण सकाळी आम्ही असं करणार होतो. हो तुम्हाला फोन लावून बोलावणार होतो. हो पण ते आता असंच झालं लेकाचं. हो आता किती आता कामं लागले आपल्या मागं. आता पोरगं घरी नाही द्यायचं, मंडपावर आहे. दुसरी गोष्ट आता बुडी भावाची इथं जाऊन बसेल आहे, तिला फोन करावं लागते. बाकी अजून कोणती सोयरे धायरे आता बोलावं लागन, लवकर सेवागतचा कार्यक्रम अटपा लागन. हो आता कसं लागा लागेल कमी आम्हाला. बरं ठीक आहे ना, करा ना तुम्ही, लागा तयारीले. हो आम्ही पाहतो काय करायचं आता. आता काय लवकर निघायचं करा जरा, म्हणजे लवकर आटपते आमचं. हो ना हो ना, पहा ना तुम्ही तुमच्या हिशोबाने काय करायचं द्या. हो चल देऊदास मग, आता आपल्याला लागा लागणार कामं कमी. हो तिकडे घेऊन जाऊ त्याला त्याच्या घरी. हो पाहू आता फोन फानं हे ते. आता चालतेच आहे. हो ठीक आहे मग चला. हो येतो मग मी. अरे कुठले सुपाना सुपाना वर आहेत ना ते गोष्टी करू शांतरा सोबत. हो ना पण मला ताण लागली ना आरमाची. आबे पाणी तर पाजत झाले हो. झोपलो पण आता माझ्या तोंडात टाकत जा ना पाणी गिल्लासानं. आणतो ना पाणी भूषण, पाण्यात आण लवकर, पाण्यात आण तुम्ही सोबत लवकर. टाकतो मी बरोबर. हो ना फालतू घोर करताना जा. आणि हे पहा मी बरोबर करतो, फक्त तुम्ही जरासं वातावरण निर्मिती करा जरा, लाकडं नेणं असं तसं. इथं बसल्यानं होणार आहे का ते? वाटलं पाहिजे ना असं झालं म्हणून. फोन फानं सोयरे धायरे करा ना सुरू ते. करा लवकर लवकर, आणा पाणी मला, झोपतो मी. फक्त म्हणलं कंदिला पाहिजे हो, पाहिजे जरासं ते सोनं लय दबलं नाही पाहिजे बरं. हो फालतू कसं ते नरम असते. हो चपन ते नाही चपत ना, बरोबर आहे ना मापाटी खाली. हो चटकन पाणी आणा पहिले. हो ते याच्या अजून भस्कन. कसं काय म्हणलं तुम्ही अंदर गेलेच ना अजून? तुम्ही म्हणणार तिकडून अटॅक करतो म्हणून. अरे कायचा अटॅक करता, आपल्या अंडी अटॅक येऊन माणूस पडला राहिया. मग काय हो ना, घबार, अरे घबार लाठीने लागलं द्यायले. मग काय कोळसा निघाला त्यात, कोळसा विषारी वायू. मग काय उघडलं, भस्कन नाकात गेलं. खलास माणूस. मग काय जाग्यावर ऑन स्पॉट 3 मिनिटात. बोलता राजा, विश्वासच नाही वाटत माणसाला तर. हो इतके राजा, तरी म्हणलं तुम्ही इतके आवाज देत जाय तरी बाहेर याचा पता नाही. म्हणून बाहेर नाही वाटते ते नाही. काय तर श्रद्धांजली देऊ राहिले होते ते. हो सगळे मौन होते तर. हो मी इकून बोंबलो. हो ते कायचे आवाज देणार आहे. तर त्याचं त्याईले माहीत, दुःख त्याचं त्याईले माहीत. हो आणि मग शेवटी ज्यावेळेस मी दरवाजा तोडून अंदर गेलो, हो दरवाजा लोटला जोऱ्यानं. हो पाशांत राजा अलगच सीन दिसला बा मले. हो माई लट्टावली, मी आणलं काय झालं बा. बाप मग तर निरा मेहनत वाय राजा इथं. ते कायचा फायदा आणि कायचं काय, उलट माणूस गचकलं त्याच्यात. मग काय घबाडा पायी. हो ना आता आपलं बी नुकसानच. आता म्हणून लागन हे पोलीस फोर्स बोलावली आपण. हो आता त्याला म्हणून लागन गाडीनं रवाना व्हा नाही का. आणि आपल्याला थोडा वेळ थांबा लागन, निघा लागन. हो तसं करावं लागेल मग, आपण थांबू मग माती होईपर्यंत नाही का. हो काय वाटतं तुम्हाला? मला वाटते जरासं कसं आहे, दुःखाचं कारण आहे. हो यायला जाऊ देऊ आणि आपण दोघं तिघं थांबू जरासं. हो माती होईपर्यंत. कसं आहे आता इथून ते नेतीन त्याच्या घरी. हो आता बुडी यायचीच आहे म्हणते, पोरगे तिकडे मंडपावर आहे आणि बहिणी येऊन राहिले म्हणते त्याची. हो तर काय आता किती वाजते काय माहिती, आता फोन लावून राहिले तर. आता तिकडे पहिले घेऊन जातील. हो तिथं मग सुरू होईल त्याचा कार्यक्रम. हो ते त्याच्या घरी घेऊन जातील ना, तिथंच करावं लागणार त्याला त्याच्या घरी कार्यक्रम नाही का, आंघोळी हे ते समजा. नाही आले वाटते ते शांतरा भाऊ आले बा. काय म्हणते काय माहिती. लावले ना लावले फोन सगळे लावले त्याचे. सगळे नातेवाईक येऊन राहिले. आता बुडी येतो म्हणजे 2 घंटे लागेल बुडीला समजा, अमरावतीने आले. हो ती निघते आणि बाकी पोराला फोन लावला. फक्त मी काय म्हणतो बाई तुम्ही राहू द्या ना, ऐका ना तुम्ही. तुमचं येणं होणार नाही ना बैतूल, आता जवळ नाही ना बैतूल. इकडे लोक इतके थांबत नाहीत आजकाल, असं आहे ना ते. हो सेवागत कशी 8 वाजता झाली, मग आता इतका वेळ थांबणार आहे का? तुम्हाला किती वेळ होते काय होते, पण तुम्ही ऐकूनच नाही राहिल्या. नाहीच म्हणता नाही. हो बरं या मग आता काय तुम्ही ऐकतच नाही. हो ठीक आहे मग. हो ठीक आहे ठेवतो मग. ओके. बहिणीचा फोन कंदिला बाजीच्या. हो काय बैतुल्य असते. हो आता वावरात हा म्हणे मी, वावरातून घरी जातो घरून मग आता ती तयारी काही करण काही. इकडे लोक थांबते का सांगा बरं साहेब. आता परिस्थिती राहिली नाही ना पहिल्यासारखी. एक दिवस ठेवणं, लवकर आपलं निरपेरी करावं लागते, अशी परिस्थिती आहे आता. आता शेवटी इच्छा असते बहीण म्हटल्यावर. आता कसं त्याला वाटत असं जावं आपण. हो ना शेवटचं दर्शन आहे. हो आपल्याला जास्त नाही म्हणता येत नाही. हो ना असं आहे ते, पण गावातले लोक ऐकत नाही ना. गावातल्या लोकांना एवढं कुठं समजते हो. कोणाला किती अडचणी असते, आले एसट्या येणं त्यानं. हो पण तुम्हाला आता उशीर होईल नाही का मग. हो काय तुम्ही निघता का मग, कसं करता आता? नाही आम्ही कसं तिघंजण थांबतो. हो माती होईपर्यंत. आता कसं आहे दुःखाचं कारण आहे. हो बाकी फोर्स पाठवून देतो वापस. आम्ही गाडी तिकडे उभी केलेली आहे. हो ते चालले जाते.
काय थांबता राजा जा ना मग तुम्ही गेले की मग नाही मी काय म्हणतो तुम्हाला लय थांबा लागेल पण नाही का हो ना आता बैतुलून बुटी येईन काही येईन काय काही हो 2-3 वाजले का काही सांगता येत नाही बरं. पाहू ना येतील ते स्पेशल गाडी गिडी करून 12 वाजे लोक थांबू काय होते पाहू ना मग. हो ते आहे म्हणा हो बरं थांबा ना तसं काही हे नाही पण असं वाटतं बा तुमच्या मागं काम असते हो आता ते बेसन पोळ्याचं हे ते मेळ लावतो जराशे हो काय आता दुःखाचं कारण आहे आपल्याच घरी ठेवलं ते जेवणाचं हो ये जा मग जेवायला आपली इथं. अच्छा हो का बरोबर ठीक आहे ना येईल ना मग तुम्ही आवाज दे जा हो येऊन जातो आम्ही बसतो इकडे तिकडे चौकात आता हो पाहतो आता काय करता. हो इथेही बसलं चालते आपल्या मोठ्या पाटला जायचे नाही हो बसा बसा येतो मग मी जरा तयारी लागतो हो आता इंधन काळ्या हे ते सगळं जमाच करणार ना आता डिझेल पायणं बाकीचं तसं तयारी करणं हां चला येतो मग मी आता हो बुड्याला त्याच्या घरी घेऊन जातो हां ठीक आहे मग हो बसा तुम्ही इकडे हो येतो मी. हर हर हरी 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 अरे ताप आहे बकऱ्या आणि काय होत का बिजा सतावत बा नाही का पण जाऊ दे आता काय जास्त दिवस नाही काढा लागत आपल्याला हो बस झाला आता एक बक्षीस जर भेटलं ना आपल्याला हो आज आता काय होते याच्यावर आहे आता डिपेंड नाही का हो मला वाटते आता हे बकऱ्या आणि म्हशी बांधून टाका हो आता 9 वाजून राहील जवळपास हो दैनाच्या मिसानं जा लागेल रामपुरात नाही का हो आता गेम झाला का काय झाला समजते आपल्याला मग हो तसं करावं लागेल नाही का हो काय बसले आपल्या बकऱ्या दारात हो त्याला बांधून टाकून चालले जाऊ. खूप लोक चालते म्हणलं हे काय हे पोलीस लोकही नाही चालले राजा नाही का हो ना इतकं तर कोणी आता खऱ्या मैत्रिणी नाही थांबत हो ना काय होते न काही जाते न काय करा हो आलं बा काशा आता अरे काशा का रे कुठं आलं रे का काय गेले का नाही म्हणलं कसं काय. तुम्ही काय गडबड करू राहिले थांबा जराशी गडबड नको करू वातावरण तयार करणं सुरू आहे आणि तुम्ही आता गडबड करसान तर असं कसं काय हां पोलीस लोक डाऊट आहे ना म्हणून तर चालले नाही ते मग हे बा मुकाड्यान राहा जसं जसं होत तसं पात्र तुम्ही हो मग ते शांताराम भाऊन हे ते किती कसं लावून राहिले ते हां आमचं आम्हाला माहीत. पाहिजे म्हणलं ते देवमणी आलं इकडे हो काय लिहायला काय माहिती आता थैली घेऊन आहे बा हो पाहिजे भस्कन बोलशील काय हो बरोबर बोल. आम्ही हे काय गावात निविरवाले ते म्हणा हो पाहिजे म्हणलं बरोबर बोल तुम्ही हे बा सांगतो ना तुम्हाला त्याच्यासारखी खुराकच नव्हती हो इतके हे बा खाऊस माणसं होते राजा कधी लाभाजी हो मानलं बाकी त्या माणसाले हो 3 माणसाची बरोबर करे हो 3 माणसाची अर्धा घंटा एकटाच घे हो हा रस्ता बिलकुल असा प्लेटा बाहेरच फेके मग काय लय खतरनाक माणूस होता राजा पण लय खराब काम झालं. हो ना हे बा सांगतो ना मिरचीची भाजी तर लय आवडते त्या माणसाला हो मा युवायची आजची भाजी अरे म्हणलं बा शर्यतीनं खात जाय ती हो सांगू ना एक टिकी नाही त्याच्याबरोबर हो किती काही तिखट असो काही असो लेखाचं हो पण मानलं बा हो लय हिंमतवान माणूस पण हो कंदील बुडा लय हिंमतवान बरं हो अशा तशाला आयरी नाही काही बुडा ते हो लय राजा एवढं वय झालं ना हो पण बिलकुल आपल्या बरोबरीने काम करे ते बुडा हो कुठं उदळे असो काही असो हां रात दिवस संगतच होतो ना आम्ही आता हां काही चहा प्याली काही आम्ही त्याच्या घरी जाऊ हां लय घरोबा आमचा हो खरोखर बुडाचा स्वभाव आहे बा एक नंबर माणूस होता. ते तर बरोबर आहे म्हणा पण लालची भल्ला होता का नाही का हो ना व्याजानं पैसा वाटणं आणि ही ते जरासं तेवढे जरा चुकीचे कामं केले त्यानं. जरी व्याज घेत असन हो पण तरी हे बा अडीअडचणीला कामी नाही का माणूस हा हो कोण फुकट देते रे आजकाल हा भाऊ भावाला देत नाही ते काय देणार आहे हा पण अडचण तर भागवे काही कोणाची बी मग कोणी बिमार शिमार असलं काही असलं काही पैसे काढून दे हा कोणती अडचण असली काही असली हा नाही म्हणे का ते नाही म्हणे व्याज जरी घेतलं तरी आपल्या कामाचा माणूस होता. काय झालं बा तिकीट फाटलं का म्हणा कंदील बुडाचं हो ना गोष्टी तर तशाच वाटू राहिल्या मला. जाऊ दे ना बाबा किती टाइम आहे तरी अजून आता हा कोणी याच राहिलं का कसं काय म्हणलं का झालं आले सगळे. ना तेच तर वांदा झाला पोरग येऊन राहिला म्हणते अर्ध्या घंट्यात पोहोचते आणि बुडी आता समजा 1-1.5 घंट्यात येते म्हणे अमरावती निघाले आता ते तिच्या भावासंग पण बहिणीचा वांदा आहे ना बहीण आहे बैतुल्ले हो ते म्हणते थांबा माशिवाय मयत करू नका म्हणून तर थांबेला आता हे तरी 3 घंटे लागन बा असा अंदाज वाटते मला 12-1 वाजतेच वाटते बा. काय झालं आबाजी कसं काय म्हणलं काय नाही कशाने भाऊ काय झालं गावात का देव म्हणजे कसं काय म्हणलं सकाळी सकाळी इकडे कुकडे काही नाही ते दहीन आणलं गहू आणले तर मला दळण घेऊन जावा हो चक्कीतनी आलो होतो चक्कीतनी. अरे आता कायची चक्कीन काय का गेला चक्कीवाला गेला मग काय झालं म्हणलं शेवागतचा कार्यक्रम आहे द्यायचा मग तिला बहीण यायची राहिली मग थांबेला सगळं मग काय गेला ना बुडा गेला ना मग सकाळीच ते बोलता राजा काही नको सांगू खरी गोष्ट आहे का खरी गोष्ट आहे खरं नाही तर मग आता काय मजा काय चालू आहे का इथं काय बोलतं तर राजा पहा ना त्याच्या घरामध्ये जाऊन किती लोक जमा झाले तर मग आज किती 8 वाजताची गोष्ट मग माणूस गेला आम्ही तर कोयशी निघाले वाटते नाही का हो म्हणून अटॅक आला वाटते. बरं मी काय म्हणतो कसं काय नेमकं झालं काय म्हणलं काही समजलं नाही म्हणजे काय न गेले ते काय सांगा तुम्हाला लय मोठी कथा आहे ते काही सांगायला पुरत नाही जा तुम्ही ते दैनाचं दुसऱ्या गावून आणा तुम्ही लय खराब काम झालं आमच्या गावात नाही आता काही विचारू नका म्हणता नाही का बरं ठीक आहे ना काही हरकत नाही बा त्याला येतो म्हणला हो पण वाईट झालं नाही का हो ना माणूस आता रोज रात दिवसा पाहिनीतला वा मग काय दादा आमचं आम्हाला मी मन नाही लागू राहिलं आमचं हो ना काय बेकार काम झालं हो जाय बा तू जाय आमचं इथं काही थांबू नको जाय तिकडे दय ना. थांबा ना घेतलं का सगळं सामान घेतलं डिझेल घेतलं का हा लाकडं तर लय कमी दिसून राहिले बे इतक्या लाकडं होणार आहे का ते हा तुराटे गिराट्या कुठं लाकडं आहे लाकडं कुठं आहे हो पेट्टेला डिझेल आहे ना डिझेल शिल्लक आहे 10 लिटर आहे मग काय होत आहे काय झालं
काय होत नाही का काही लेका मा तुम्ही कधी अशा अशा कामासाठी बी तुम्ही पाहता अरे गौरे घ्या जरा असे लाकडं अजून जमा करा असं आपल्या कोट्यात नाही एक ते घ्या मग काय लाईन पाटलाच्या कोट्यात आहे असे जमा करा इकडे तिकडे अशा टाईमला कोण नाही म्हणते घ्या लवकर लवकर पटपट ते त्यांनी भरा अजून जरा लाकडं मग तेवढ्यानं होत असते का तुराटे घ्या जराशा पेटवाले झाडणं घ्या तिथं समोरचं झाडून घ्या मग अजून टाईम आहे फक्त तुम्ही आरामात घ्या ते शांततेने चालले जा तिकडे आम्ही तर शिवल्या हो ना आम्हाला सांगते हो लाकडं उचलत होतं आमची थंडी झाली अरे हो बस होते ना इतके तिथं आहेत ना 2-4 लाकडं आहेत शिवला तिथं गौऱ्या घेतो आता रस्त्याने आम्ही घरच्याच घेतो जातो आम्ही जातो तुम्ही लवकर अटपतं घ्या फोन फाना करा तिकडे तुम्ही कुठे हिंडून राहिले हिंडून राहिलो का आम्ही हे मळकं नाही आणलं लागत का मग सेवागतले मळकं आता देवताच्या घरून ते आणलं आता हे खण गिन बाकीचं माहितीचं आपलं सेवागतचं सामान लागत नाही का मग आता सरपंचाला फोन केला दुकान उघडा म्हणलं हो तिकडे चाललो आम्ही तू आण लागते मग आता का उलचे काम आहे का आता तुम्ही जा आम्ही इकडे निपटतो ते शांताराभाऊ येते फोन लावून राहील तिकडे हो ना पण उद्याच्या आधी झालं तर बरं नाही तर मग संध्याकाळ व्हायचे ना मग हो लवकर फोन करा ते बहीण येत नाही म्हणते का मग बहिणीचं काय झालं काय येतो म्हणते का मग त्याच्या बहिणीच्या घोर झाला बैतुलून आता निघते म्हणे ती मग काय आता गाडी करणे कांदी येतील काही काळजी करणे लागत हो आम्ही सामान घेतो तुम्ही जा आता इथं थांबू नका हो पटपट बरं ठीक आहे मग जराशा गौऱ्या घेतो रस्त्याला 2-4 लाकडं घेतो चला निघतो मग चला बेकारच काम झालं म्हणे का हिंगा लाकडं फाकडं घेऊन चालले वाटते मशानभूमीतनी हो बहुतेक राजा मला वाटते घबाडाच्या प्रकरणातच बुड्याचा हो काहीतरी हो गेम झाला वाटते बा पाहा लागून पोलीस लोक आहेतच नाही का हो ना विचार लागून यायले काय झालं बा कसं झालं हो चला तिथं चला नमस्कार साहेब नमस्कार हो काय गावात लय सांसून दिसून राहिलं हो काय गडबड काय म्हणलो काही नाही मत झालेलं इथं हो सेवागतचा कार्यक्रम आहे तयारी चालू आहे द्यायची आता ते त्याचे बहीण वगैरे याचे राहिलेले म्हणून थोडंसं थांबलेलं आहे ते हो ना तिथं समजलं मला लोक आता गोष्टी करत पण म्हणलं कसं काय झालं म्हणलं अचानक म्हणजे काय ना बुड्याला म्हणजे काय झालं काय द्यायला आता तुम्हाला माहित नाही का हो तुम्हाला माहित नाही का काय झालं तर नाही ना साहेब मी आता दैनाला आलो होतो म्हणून मला माहित पडलं मी वावरत असतो ना आपलं वावर घेतलेला इथं शाळेचं मग त्यानं तर ते मी वाहतो तर आता मी दैनासाठी आलतो तर लोक अशी गोष्टी करून राहिले मग नेमकं बा झालं काय ना ते त्याचं ते विषारी वाई नसते का विषारी वाईनं दम घुटला हो ते काय घबाड सापडलं त्याले रामपूरवालेले तर ते त्यानं उघडलं ते उघडल्याबरोबर ते गॅस त्याच्या नाकात गेला हो ते एकदम त्याला काही सही झालं नाही बीपी पेशंट माणूस ते एकदमच म्हणजे चक्कर येऊन पडले आणि बस 2 मिनिटात बस जिकडे तिकडे अरे बाबा असं म्हणजे हो का घबाड सापडलं का काय घबाडचं काय प्रकरण आहे सरच सांगू राहिले तुम्हाला अरे बा त्याला घबाड सापडलं होतं ते त्यानं वाटपासाठी एकत्र आले ते सगळे आणि या बुड्यानं केली घाई तोंड घातलं त्याच्यात उघडलं ते झाकण त्याचं भस्कन गॅस त्याच्या अंगावर गेला तोंडात गेला नाकात गेला झाला कार्यक्रम असं म्हणजे कोयशी निघाले का असं अरे ते बरोबर आहे अटॅकाला बुडेले असं हो का काही समजत नाही बा या गावाल्याचं मला बी हो जाऊ दे आता माझ्या दय नाही राहिलं हो येतो मी आता काय करता हो चला बोल देऊ मग हो काय म्हणते काय खबर सांग म्हणलं आज बा मार्केटला गेलं ना भाऊ मी हो सगळं म्हणलं आज आता लक्ष आहे रामपूरवरच काय म्हणते आणली काही खबर त्याच्यासाठी लावला ना फोन मग काय तर हो ना 2 खबर घडल्या इथं 2 बातम्या हो एक चांगली खबर आहे आणि एक वाईट खबर आहे हो यातली कोणती सांगू पहिले सांग आता कोणती आता ऐकावं पहिले नाही का हो ना खराब ऐकली तर नाही आपल्याला अटॅक घ्यावं नाही मला वाटतं चांगली पहिले ऐकावं बरं चांगली पहिले सांग हो काय म्हणजे चांगली कोणती खबर आहे बरं चांगली तर चांगली हो आपला कंदीलबुडा नाही का कंदीलबुडा तडशा हो त्याला गावातले लोक तडशा म्हणते हो त्याचं तिकीट फाटलं म्हटलं हो तिकीट फाटलं त्याचं रामनाम सत्य झालं म्हणलं त्याचं हो आता सेवागतचा कार्यक्रम आहे 1 वाजेपर्यंत हो अशी आहे पहिली खबर बोलून राहिला कंदीलबुडा गचकला का काय राजा काही बोलू नको ना खरी गोष्ट आहे का कंदीलबुडा गेला इतका राजा जीवट माणूस ते बुडा ते काय तर नाही जाणार तर काय जाणार मग गेला ना ते मग मलाच तर भरोसा नाही वाटे बा मग सगळ्या गावात तयारी चालू आहे त्याची सेवागतची त्याची बायको हे ती याची राहिले तर म्हणा दैनाच्या मिशाने गेलो तुम्ही पता काढायला तुम्ही जा म्हणून पण काही खरं नाही म्हणलं गेला बुडा गेला गेला काय तिथे आता एरी वय झालं त्याचं आज नव्हते जाणार पिकलं पहा नाही ते जाऊ तिकडे बरं मी काय म्हणतो मग आता काय वाईट खबर कोणती आहे मला वाईट कोणती आहे काय सांगता आता वाईट खबर म्हणजे आपल्यासाठी आहे हो कारण की ते जे घबाड त्याने उघडलं का नाही हो त्याच्यात कोयसे निघाले म्हणते राजा हो कोणता तरी वायू निघाला म्हणते वायू गॅस हो त्या गॅसनं हे बुडा हो दम कुठून मेला म्हणते बा हो तर आपल्याला आता काय ते घबाडातच काही सापडत नाही तर बक्षिसाचं काय आपलं मग बापरे काय राजा त्याच तर आशेनं बसलो तुम्ही आज मार्केटचा धंदा बुडवला मी आज काय बोलून राहिला म्हणजे काय त्याच्यात काही नाही निघालं का हो त्या घबाडात काहीच नाही विचारलं ना पोलीस लोकायले 1 जण बसलेले होते चौका आहेत 1-2 तिघं राहिले वाटते बाकीचे त्याने फोर्स वापस पाठवली हो तर ते काय झालं म्हणे मी विचारलं सांगे बा ते गॅस निघाला म्हणे त्याच्यातून हो ते दम घुटला आणि त्याच्यातच गचकला म्हणे बुडा हो असं सांगून राहिले बा वाटलंच तरी मला हो ना ते रामपूरवाल्याशी एवढे पैदल छाप तर त्याचा पूर्वच काय ठेवणार आहे त्याच्यात नाही कोशाशिवाय आम्ही तर फालतू दिवस गमाला मारायचा ठेव फोन ठेव तिकडे जाय घराकडे जाय जाय तिकडे बरं ठीक आहे बा आता काय का फेल झालं पण नाही का हो ना मी आणलं काय का मोठ्या आशेवर होत राजे मी त्यापेक्षा मी होतो ना मला वाटते काहीतरी बजेट बसते मग ना हे रामपूरवाल्याच्या निरा पैदल लोक आहेत फालतू नांदी लागू द्यायच्या जाऊ दे चल मी मार्केटात जातो आता काही मजा नाही राहिली हो ठीक आहे मग
बाबा इथं आगा तुम्ही तेच तर म्हणलं मला पुट्टवरे मंदिरावर गेले हो सांगा आता नाही का आपण नदी म्हणलं लवकर चला घरी. हो ना, मग आता आम्हाला वाटलं तुम्ही घबाड काढता 8 वाजता म्हणून आम्ही 7:30 पावणे 8 वाजता इथं आलो. हो, कसं आहे म्हणलं दर्शन घेतलं तर काही ना काही होईल. काय झालं रे म्हणलं, काय सापडलं मग? बाबा जय भोले बजरंगबली सगळे पावले आपल्याला हो 5-6 किलो घबाड सापडलं म्हणलं सोन्याची नाणी आहे म्हणते त्याच्यात. अरे बाबा भाड्यात जीव पडला आमचा, आम्हाला तर वाटतं कोशिश निघते काय सांगा. हो पण खरे मग आता करा लागेल ना ते वाटण्या केल्या, तुम्ही इकडे कुठे आले? वाटण्या नाही केल्या का अजून? कायचं काय पोलीस येऊन धडकल्यानंतर हा वाटप करायच्या आधी काटा आणायला गेला भुसण्या वरून पाहतो तर खाली पोलिसाची लायरी. मग काय तर पोलिस धडकन दरवाजा लुटून आले नांद. मग काय ते गुलाबा तोडला. काय करा आता, पोलीस होईन टायमावर गेले बा. हो ना, जिथं नाही तिथं उशीर आहे तिथं. हो का रे बापा, म्हणलं मग आता गेलं का? सगळं गेलं का मग आता? गेलं ते ना? गेलं नाही अजून सध्या आहे आपल्या अंडरमध्येच ते, पण अजून काय होईल पुढे काही सांगता येत नाही. हो कधी पुढे एक शक्कल लढवली त्याच्या जरा सध्या सगळं जागेवर आहे, पण अजून काय होईल हो हे काही सांगता येत नाही. काही कलाटणी भेटून आले हो हे काही सांगता येत नाही, म्हणून म्हणलं त्यासाठीच बोलावलं ना तुम्हाला. आता काय झालं मग? हो म्हणजे आमचं काय काम आहे तिथं? एक त्या पोलिसांनी नेलं असतंच पुरलं असतं. काय केलं आता कंदीलपुरा, काय करा म्हणते आम्हाला? काय सांगावंच काय तुम्हाला, आता मोठं कठीण काम आहे ते सांगता येत नाही आम्हाला. असं वाटतं कसं सांगावं. हो ते कंदील बुडाने का हो त्यानं स्वतःच म्हणलं म्हणा हो म्हणे मी मराचं नाटक करतो म्हणे. हो ते झोपून आहे, त्याच्या अंगावर आम्ही आता पांढरा कपडा टाकेला आहे. हो तर आता आमच्या घरून हो त्याच्या घरी नेलेला आहे. तर असं त्यानं नाटक रचलं हो शांताराम भाऊ शिवलाल भाऊ किंवा आता असं असं करावं लागते म्हणे आपल्याला. हो माहितीचं नाटक केलं म्हणून ते घबाड त्याच्या पाठीखाली असं दबून आहे त्या. हो तर आता त्याला आम्ही ते घबाडासहित हो आपल्या याच्या इथं नेलेलं आहे कंदिलाबाजी इथं. तर तिथं तुम्हाला आता लढपड करावं लागते जराशी. म्हणजे नाटक दाखवावं लागते ते, म्हणजे पोलिस गेले की मग ते उठते हो बा अरे आले बा जीव आला बा अचानक ते हो काहीतरी झालं होतं बा चेक करून पडले ते काही चेक केलं नाही. असं करून नाटक करायचं आणि आपलं जे घबाड आहे ते पटकन वाटप करून जिकडे तिकडे करून टाकायचं. हो फक्त पोलीस जायची वाट आहे. अरे बाबा डोकंच पडायचं बाई. आता त्या बाईले जरा ते गावाला गेली बरं झालं त्याच्या घरची बाई. तिला जर आता कौशल्य सांगितलं असं करा तर नाही का आपत्ती धंदे. काही नका करू रे बाबा, ते खबर देऊन द्यायला मोकळे व्हा म्हणला. काही हे बा भानगडीत पडू नको म्हणा. त्या कंदील बुडा काही करून तर तुम्ही तसेच करता का? कसं नाही रा तुम्हाला हे बा गावाचा विचारच नाही बा. हे बा याच्यातली सगळ्याचा फायदा होते रा, आपलं काही नाही आपल्याला काही अपेक्षा नाही. पण मी म्हणतो तर आता सगळ्याचा फायदा होत असेल तर आता थोडंसं नाटक करायला काय जाते काय मंजुळा वहिनी तुम्हाला काय वाटते? बरोबर आहे म्हणा, होते फायदा तर करा, पण हे लवकर गेले पाहिजे पोलीस लोक. जाते ना हे बा कौशल आजी याच्या आधी जाते ते. हे बाकीचं काहीच नाटक करायचं काम नाही पडत, त्याच्या घरच्याला माहिती नाही होत. फोन करणं चालू आहे फोन करणं चालू आहे असं चालू आहे. फक्त तुम्ही जा जरासं लडबड सुरू करा, म्हणजे असं वाटलं पाहिजे वातावरण. म्हणजे मग पोलीस लोकांना सांगतो आम्ही बरोबर शांतराम सांगू राहिले त्याला 3 वाजे लोक त्याची बहीण येत नाही बा, मग तिथे लोक ते चालले जाते. आपलं इकडे काय 11 वाजता जिकडे तिकडे मग काय थांबते पोलीस. हो पण आता आजची गोष्ट झाली, उद्या जर कंदील बुड्याचं काही काम पडलं पोलीस स्टेशन मध्ये गेला तर मग हे कसा काय जिवंत झाला? मग उघडकीच नाही का ते? हो ना त्याचंही सोचलं ना, एखादा माणूस मेल्यावर बी जिवंत होते ना काही काही झाल्या ना घटना घडल्या ना अशा. मग तशी घटना ही घडली बा. बुड्याला नेता नेता बा रस्त्यानं शिडीवरच त्याला हे आला जाग आला बा उठून बसला. बाबा तुमच्या मनानं काय करायचं होतं? हो चला बा. हो काय नाटक करावं लागते, त्याच्या घरी जावं लागते का आता? बस त्याच्या घरी जा जरा आपलं सुरू करा, डोळे घे जरा पाणी लावा डोळ्याले. जरा चालतंय तेवढं हो मी पाहतो बाकीचा. आम्हाला बाकीचं चालू आहे ना नाटकं करणं. मग काय जा तुम्ही पटपट 1-1.5 घंट्यात काम आहे. जा मग आता. जातो बाबा आता. हो डोळ्याला पदर लावा लागं, कसं आहे आपलं डोळे ओले करावं लागणार आता. चला माझी ते पण लढाची पाहिजे आपल्याला नाही का? हो फक्त कौशल नाही आले पाहिजे टायमावर. चला आता चला.